परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा देवाने त्याच्या पवित्र चरणापाशी तुम्हाला आणि मला एकत्र येण्याची संधी दिलेली आहे. याबद्दल मी प्रभूची स्तुती आणि प्रभूची आराधना करत आहे. प्रगटीकरणामध्ये 22वा अध्याय आणि वचन 15 मध्ये आपण 7 महाभयंकर पातक पाहिलेले आहेत. आणि 7 महाभयंकर पातकापैकी पहिलं जे पाप आहे ते आहे ओरडणे. दुसरं जे पाप आहे ते आहे चेटकी म्हणजे जादू टोना करणे. तिसरं जे महाभयंकर पातक आहे ते आहे जार कर्म करणे. चौथ्या नंबरचं पातक खून करणारे लोक. 5व्या नंबरचं पातक मूर्तीपूजक. आणि 6व्या नंबरचं पातक काल आपण पाहिलं लबाडीची आवड धरणारे. आणि आज आपण 7व्या नंबरचं पाप धरणार आहे सर्व प्रकारची लबाडी करणारे. आवड धरणारे वेगळे आणि लबाडी करणारे वेगळे. म्हणजे लबाडीची आवड धरणारे हे पण अनंत काळाच्या नरकात आणि लबाडी करणारे हे पण अनंत काळाच्या नरकात जातील. यांचा प्रवेश त्या स्वर्गाच्या राज्यात होत नाही. मग आज मनुष्याला स्तोत्र 90 आणि वचन 10 प्रमाणे 70 ते 80 वर्षाचं आयुष्य मिळालं. या 70 ते 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये आज मनुष्य फक्त पृथ्वीवर या थोड्याशा आयुष्यासाठी किती लबाड्या करतो, किती खोटं नाटं बोलतो, किती वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची फसवेगिरी करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ एखादी मुलगा जर आपला बहकलेला असेल तर आपण म्हणतो की त्याचं लग्न करू, त्याची बायको आल्याच्या नंतर तो सुधरेल. मला सांगा, जन्म देणाऱ्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, पोट कापून त्याला बाहेर काढलं, असं बिघडलेला मुलगा आपल्या आई वडिलाचं ऐकत नाही तर काल परवा आलेल्या पत्नीचं ऐकल का तिला ढोरा डुकरासारखा मारून घराच्या बाहेर काढेल? तर लोक आपला बिघडलेला मुलगा सुधरावं म्हणून मुलीच्या शोधामध्ये लागतात आणि सांगतात आमचा मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, काम करणारा आहे, घर सांभाळणारा आहे. परंतु त्यांचा मेन उद्देश की त्यांचा बिघडलेला मुलगा या मुलीनं सुधरावं आणि मग तिचं आयुष्य याला सुधरवता सुधरवता, याला समजून सांगता सांगता, मार खाता खाता आणि बैठकी घेता घेता पूर्ण आयुष्य तिचं बर्बाद होऊन जाते. आणि अशा प्रकारचे इतिहास जगामध्ये पुष्कळ ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि कदाचित असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं तुमच्या पण आयुष्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेले असेल. तर असले लबाडीची आवड धरणारे आणि लबाड बोलणारे जे आहेत हे एक सैतानाच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत. यांच्यामध्ये धार्मिकतेचा आत्मा नसतो, नीतिमत्वाचा आत्मा नसतो,
नीतीचा आत्मा नसतो, समजपणाचा आत्मा नसतो, तर यांच्यामध्ये एक दृष्ट आत्मा असतो, एक सैतानी आत्मा असतो. ज्या सैतानी आत्म्याच्या प्रेरणेनं हे सर्व प्रकारची लबाडी करतात आणि असली कर्मे करणारे या लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, तर हे सगळेच्या सगळे बाहेर राहतील. जिथं नरक एक यातनेचं ठिकाण, जिथला किडा कधी मरत नाही आणि जिथली अग्नी कधी विझत नाही, अशा नरकासाठी ते स्वतःला तयार करतात. तर मग हे जे वचन मी त्या लबाड लोकांना बोलणार का, की जे लोक लबाडी करत आहेत, की आजचा संदेश मी तुम्हाला बोलणार का आपल्या जीवनात काही लबाड्या आलेल्या आहेत? कधी कधी आम्हाला वाटते की हे वचन त्यांच्यासाठी असेल. त्यांच्यासाठी नाही, कारण ते देवाचं वचन ऐकण्यासाठी इथं नाहीत. हे वचन आमच्यासाठी आहे, जे आम्ही इथे बसून परमेश्वराचं वचन ऐकत आहोत, परमेश्वराचं वचन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. लबाडीबद्दल योहान कृष शुभवर्तमान अध्याय 8 44 ते 45 कडे लक्ष द्या बरं. हे जे लबाडी आहे नाही का, हे जे लबाडी करणारे जे लोक आहेत, काल आपण आवड धरणारे पाहिले, आज आपण डायरेक्ट लबाडी करणारे पाहिले. हे जे लबाडी करणारे लोक योहान 8:44 मध्ये पाहायला मिळतात. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटं बोलतो तेव्हा तो स्वतःच बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. पण तुम्हाला खरे सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही, असं वचन 45 सांगते. खरं सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावरती काय ठेवत नाही? विश्वास ठेवत नाहीत. खऱ्यावर विश्वास का ठेवत नाहीत? याचं उत्तर अजूनही काही सापडलेलं नाही. तुम्हाला सापडलं का? तुम्हाला सापडलं असेल तर मग मला सांगा. पण खऱ्या गोष्टीचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आणि जेव्हा येशू खरं सांगतो तेव्हा लोकांना ते पटत नाही, आणि जेव्हा येशू त्यांच्या मनासारखं सांगतो तेव्हा मात्र त्यांना पटल्यासारखं वाटत आहे. हा एक दृष्ट आणि अतिशय वाईट प्रवृत्तीचा एक आत्मा आहे, जो मानवामध्ये काम करतो. म्हणून तर येशू म्हटलं की तुम्ही आपला बाप सैतान यापासून जन्मला आहात. आता जन्माला घालणारे 2 बाप आहेत, नाही 3 आहेत. एक स्वर्गीय बाप, ज्याचं वचन आहे पहा, संतती परमेश्वरानं दिलेलं धन आहे. दुसरा बाप जगिक आहे, जे एकमेकाचं नातं एकमेकाला जॉईन करून एका लेकराची संतती जन्माला येत आहे. आणि एक सैतान पण बाप आहे. म्हणजे 3 प्रकारचे बाप आपल्याला पाहायला मिळतात. आता स्वर्गीय बाप आहे याचं अस्तित्व म्हणजे आजही आम्ही जिवंत आहोत, श्वास घेत आहोत आणि आम्ही या पृथ्वीवर आहोत. जगिक बाप आहे म्हणजे अजूनही त्याचं नाव आपल्या नावाच्या पाठीमागे चालत आहे, आपली वंशावळी चालत आहे. परंतु हा जो सैतानी बाप, याने कधी आपल्याला दत्तक घेतलं हे काही समजेनासं झालं. याने कधी माणसामध्ये प्रवेश केला हे मात्र काही समजलेलं नाही बा मला.
म्हणून या गोष्टी येशूला समजल्या. म्हणून येशू म्हणतो की तुम्ही आपला बाप सैतान यापासूनच झालात आणि आपल्या बापाच्या वासनेप्रमाणे करू इच्छिता, कारण तो प्रारंभापासून म्हणजे सुरुवातीपासूनच मनुष्य घातक आहे. तो सत्यात टिकलेला नाही, त्याच्यामध्ये सत्य नाही. तो लबाड, आणि लबाडाचा काय आहे? बाप आहे. लबाड पण आहे आणि लबाडी करणाऱ्या लोकांचा कोण आहे? तो बाप आहे. मग आता ह्या ज्या लबाड्या कुठं कुठं चालतात? जिथं दलाली आहे, जनावराची दलाली, आईची शपथ, बापाची शपथ, लेकरांची शपथ, आमची गाय किंवा आमचं वासरू किंवा आमचं बैल खूपच चांगला आहे, एवढ्यात परवडतच नाही, तिथे लबाड्या चालतात. त्यानंतर मार्केटमध्ये खूप लबाड्या, नाही इतका भावच नाही, इतका भाव आम्ही देऊ शकत नाही, एवढा भाव असता तर आम्ही तुम्हाला बोलूच नसतं दिलं. तिथे पण भरपूर लबाड्या चालतात. अजून व्यवहारात लय लबाड्या आहेत. इतक्या लबाड्या राहतात व्यवहारामध्ये की तुम्हाला काय सांगू, कुठून सुरुवात करू आणि कुठून एंडिंग करू. अशा वेगवेगळ्या प्रकारचे लबाड बोलणारे जे लोक आहेत, हे आपला बाप सैतान यापासून झालेले आहात आणि त्याच्या बापाच्या इच्छेप्रमाणे आणि वासनेप्रमाणे करू इच्छितात. आणि असली लबाड आणि लबाडी करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही, हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणून आमच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या लबाड्या, कोणत्या प्रकारची लबाडी करणाऱ्या गोष्टी, खोट्या नाट्या गोष्टी जर आमच्या आयुष्यामध्ये असेल तर आम्हाला ते दूर करावं लागेल. नाही तर मग नरकामध्ये त्या लबाड आणि लबाडीचा बाप आणि लबाडीच्या गोष्टी आपल्या सोबत राहील आणि मग तिथे रडणं, दात खाणं, किडे, अग्नी, या पलीकडे दुसरं काही चालणार नाही. हे देवा, हे बापा, हे येशू, क्षमा कर, बाहेर काढ, एकदा संधी दे, एकदा संधी दे, असं आपण कितीही म्हटलं आणि कितीही बोललो तर त्याला अर्थ राहणार नाही, असं मला या ठिकाणी शिकायला मिळत आहे. त्यानंतर प्रेषितांचं कृत्य अध्याय 5 काढा बरं. प्रेषितांचं कृत्य अध्याय 5 आणि वचन 2 आणि 4. प्रेषितांचं कृत्य अध्याय 5 काढा बरं. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांनी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, अनन्या, तू पवित्र आत्म्याची लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याची नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. आता या ठिकाणी काय शब्द वापरला? पेत्राने कोणता शब्द वापरला महत्वाचा? तू मनुष्याशी नव्हे, तू मनुष्याशी नव्हे तर तू पवित्र आत्म्याशी काय केलेली आहे? लबाडी केलेली आहे. हनन्या आणि सफेरा यांच्या जीवनामध्ये फार मोठ्या समस्या होत्या. मोबाईल म्यूट ठेवा. खूप समस्या होत्या, खूप अडचणी होत्या. आणि ज्यावेळेस त्यांना सत्य समजलं त्यावेळेस ते जिवंत देवाकडे आले आणि मग त्यांनी विचार केला की देवाच्या सेवा कार्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्याजवळ जे काही किंमत होते त्या किमतीतून त्यांनी, त्यांच्याजवळ काही शेती होती, ती शेती त्यांनी विकली
आणि देवांच्या सेवा कार्यासाठी आपण हातभार करावा. कारण पेत्रा हा चांगला सेवक आहे आणि देवाची चांगली सेवा करतो. कोणाचा तरी मोबाईल म्यूट नाही आहे, मोबाईल म्यूट करा बरं. जे कॉन्फरन्सला आहेत ते मोबाईल कॉन्फरन्सला जे आहेत, रुपाली, अरुण, आपलं काय म्हणतात त्याला, नरेंद्र भाऊ, शोभाताई. ओके 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 ओके. मग त्यांनी पाहिलं की त्यांच्याकडे चांगला सेवक आहे, चांगलं शिक्षण देतो, चांगला उपदेश करतो आणि मग यांना सेवा कार्यासाठी आपल्याला मदत करावं लागेल. आपल्याकडे आहे ना, मग आपल्याला मदत करावं लागेल. हा विचार त्यांचा खूप चांगला होता. परंतु आलेली किंमत जशी घरी आली, रात्री त्याच्या बायकोच्या मनात सैतानाने एक आगळी वेगळी प्रेरणा दिली. आणि एवढे पैसे द्यायचे का? सगळी तर शेती पण आपण विकून टाकले, मग खायचं काय, प्यायचं काय, मुलांचं काय, भविष्याचं काय, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेत. आणि मग रात्री उठून त्याची बायको काय म्हटले की आपण तर ठरवलं इतकं द्यायचं देवाला, आपण तर ठरवलं इतकं द्यायचं जिवंत देवाला, परंतु आता इतकं देणं आपल्यासाठी शक्य नाही आहे, आपण काय एवढं देऊ शकत नाही. आणि म्हणून बायकोच्या संमतीने त्याने काही पैसा मागं ठेवला आणि पेत्रापाशी गेला. आणि पेत्र जो आहे हा देवाच्या आत्म्याने भरलेला होता, देवाच्या सामर्थ्याने भरलेला होता. आणि देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे पेत्राला सांगितलं की बघा, हा पैसे घेऊन येत आहे परंतु याच्यात लबाडी आहे, हा खोटा बोलत आहे. आणि मग त्यावेळेस पेत्र म्हणाला, हनन्या मला सांग, एवढ्यातच तू शेती विकली का? बायकोच्या संमतीने त्याने डबल खोटा बोलला. डबल कोणता खोटा बोलला? हो, एवढ्यातच विकली. पहिलं खोटं बोलला, एवढं पैसे देऊ नये बायकोच्या संमतीने. आणि नंतर तो म्हटला हा एवढ्यातच विकली. आणि मग त्यावेळेस पेत्र म्हणतो की तुम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी करावी असं सैतानाने तुझ्या मनात का आणलं? अरे शेती होती तेव्हाही तुझीच होती आणि शेती विकल्याच्या नंतरही तुझीच नव्हती का? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केलीस. आणि मग त्या ठिकाणी पटकन मरण पावलेले आहेत. कोणाशी लबाडी केली यांनी? कोणाशी लबाडी केली? पवित्र आत्म्याशी, पवित्र आत्म्याशी, पवित्र आत्म्याशी, परमेश्वराशी, पवित्र आत्म्याशी. बरोबर. एका काळात मी काय बोललो होतो का तुम्हाला? नाही. एका काळात मी काय चर्चा केली होती का? नाही. तेव्हा तुम्ही प्रत्येकाने काय निर्णय घेतला होता की एवढं मोठं शिक्षण प्रगटीकरणाचं आपल्याला शिकायला मिळते, तर दर महिन्याला कोणी 100, कोणी 200, कोणी 300 आपण आपल्या पाळी साहेबांना देत चालूया. मी तर नाही म्हटलं होतं ना? हो की नाही? जे जॉईंट होते अगोदर त्यांना मी तर नाही म्हटलं होतं ना? पण तुम्ही बाकीच्यांनी जिद्द पकडली की दर महिन्याला आपण आपल्या पाळक साहेबांना, गरीब पाळक आहेत, कमी पेमेंटचे आहेत, कोणी 100, कोणी 200, कोणी 300, कोणी देऊ. आणि मग थोडे दिवस दिले आणि मग लगेच सैतानानं कसं काय मन भरवलं, कसं काय सैतानाने मनामध्ये वेगवेगळ्या प्रेरणा आणल्या, कशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आणल्या. आपण कोणाशी लबाडी करत आहोत? पवित्र आत्म्याशी. कोणाशी लबाडी करत आहोत आपण? पवित्र आत्म्याशी. प्रियांनो, देवाला देताना अडचणीतूनच द्यावं लागते, देवाला देताना संकटातूनच द्यावं लागते.
त्या विधवेचं जीवन बघा. चर्च मध्ये धनवान लोक धनातून धन देत होते. तिने मात्र तिच्याजवळ जे होतं तेच तिनं दिलेलं आहे. जे नवीन लोक आहेत कदाचित तुम्हाला या गोष्टी समजणार नाही, पण मी सांगतो की आमच्या बायबल अभ्यासात काही लोक जे जुने होते, कदाचित त्यांचा क्लास संपला असेल, आता ते नाहीत. अशा प्रत्येकाने निर्णय घेतला होता की दर महिन्याला 100-200 काहीतरी द्यावं. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी महिना 2 महिने दिले आणि नंतर टोटल त्यांनी बंद केलं. आपण मनुष्याशी नव्हे तर पवित्र आत्म्याशी लबाडी करतो. आणि मग त्या ठिकाणी हनन्या मरण पावला. काही वेळाने त्याची पत्नी तिथं आली. हा घडलेला अनुभव तिला माहिती नव्हता. आणि मग तिला जेव्हा पेत्र विचारतो, सफीरा, एवढ्यातच तुम्ही जमीन विकली का? एवढ्यातच तुम्हाला पैसे? ती पण हो म्हटले. आणि मग तुम्ही प्रेषित 5वा अध्याय वाचा आणि खरंच वाचा. पेत्र म्हणाला, तू आणि तुझ्या नवऱ्याने पवित्र आत्म्याशी लबाडी करण्याचे संगनमत का केलं? ज्या लोकांनी तुझ्या नवऱ्याला पुरून आलेत तेच लोक तुला पण नेऊन पुरतील. आणि डायरेक्ट मरण आलं. जिथं लबाडी आहे तिथं मरण आहे. जिथं सत्य आहे तिथं जीवन आहे. आणि म्हणून लबाडी हे 2 प्रकारचं कारण आहे. एक पापाला जन्मास घालते आणि दुसरं सार्वकालिक नरकासाठी स्वतःला तयार करते. आणि म्हणून रोम 6:23 पापाचं वेतन हे मरण आहे, परंतु जे ख्रिस्ताच्या कृपेत सत्य बोलणारे आहेत त्यांना मात्र सार्वकालिक जीवन, अनंत काळाचं जीवन आणि परिपूर्ण जीवन देवापासून त्यांना मिळत असते. हे आपल्याला विसरता येत नाही. आणि म्हणून लबाडीची आवड धरणारे आणि लबाडी करणारे लोक जे आहेत या ठिकाणी मरण पावलेले आहेत. शेती विकताना यांनीच निर्णय घेतला. आलेला पैशातून काही किंमत द्यावं यांनीच निर्णय घेतला. आणि सैतानाने रातोरात त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची प्रेरणा दिली. आणि प्रेरणा चांगली दिली देवाने की देवाच्या कार्यासाठी द्यायला पाहिजे, परंतु लगेच रातून सैतानाने अशा प्रकारचं विष कालवलं की शेवटी हनन्या आणि सफीरा मरावं लागलं. मग हे जे प्रॉपर्टीचा पैसा हे सोबत नेलं असेल का? बरोबर नेला असेल का? नाही नेलेला आहे. अशा प्रकारची लबाडी करणारे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये कधीच प्रवेश करत नाही, कधीच प्रवेश करत नाही. याकोबाचं पत्र अध्याय 3 13 ते 15 काढूया आपण. याकोब 3 13 ते 15. मी वाचतो. हा. तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताता मिळवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर ते ऐहिक इंद्रियजन्य सैतानाकडले आहे. कोणाकडले आहेत? सैतानाकडले. बघा, सर्व ठिकाणी सैतान सैतान शब्द वापरलेला आहे. जिथं लबाडी आहे तिथे सैतान आहे. योहान 8:44 मध्ये पण सैतानच दिसला. प्रेषित 5व्या अध्यायामध्ये पण सैतान दिसला. आणि याकोब 3:13 मध्ये पण सैतानच दिसत आहे आपल्याला. कारण हे जे ज्ञान आहे हे वरून उतरत नाही. हे स्वतःच्या शरीरात तयार केलेलं सैतानापासून आहे. म्हणून तुमच्यामध्ये ज्ञानी समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाचे योग्य आपले कृत्य
करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या मध्ये ज्ञानी लोक कोण आहेत? सदाचरणी लोक कोण आहेत? त्यांनी लीन आणि नम्रतेमध्ये राहून सदाचरणाचे योग्य आपले काम चांगले करत राहा. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी पाजा, बेसहाऱ्यांना सहारा द्या, भटकलेल्यांना रस्ता दाखवा. अनाथ, विधवा, गोर, गरीब अशा प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मदत करा. लीन आणि नम्रतेनं या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. पण तुमच्या मनात तीव्र तट पाडण्याचा स्वभाव ताटा मिरवू नका. ते सत्याविरुद्ध नाही तर ते लबाड आहे. स्वभाव, तीव्रतेचा स्वभाव, मत्सरतेचा स्वभाव, तटफुटी पाडण्याचा स्वभाव, ताटा किंवा गर्विष्ठपणाचा स्वभाव हा सत्याविरुद्धात आहे. तो लबाड आहे. आणि हे जे लबाड स्वभाव आहे हे ज्ञान वरून येत नाही, तर हे ज्ञान इंद्रियजनक स्वतःच्या शरीरापासून स्वतःपासून तयार होते. आणि हे सैतानाकडलेलं आलेलं ज्ञान आहे. सैतानाकडून आलेलं हे ज्ञान आहे. सत्याविरुद्धामध्ये सैतानाकडून आलेलं हे ज्ञान आहे. प्रगटीकरण सैतानाच्या मुखातून ओढून घेतलेले शब्द असतात. कारण सैतान मत्ते, मार्क, लूक, योहान याचा अभ्यासाला बसू देतो. सैतान तासनतास प्रार्थना करायला बसू देतो. सैतान भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये मनुष्याला बसू देतो. परंतु प्रगटीकरणाच्या क्लासपासून, प्रगटीकरणाच्या सत्यापासून तो मात्र वंचित ठेवतो. कारण प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत ते ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यावेळेस तुम्हाला तेवढा त्रास होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट त्रास शिक्षण देणाऱ्याला होत असते. तुम्हाला आठवते का मी किती दिवसापासून आजारी आहे? कोणीतरी सांगेल का? सांगा. आपल्या ज्योती मॅडम आपल्या ग्रुप मधून जेव्हा गेल्या तेव्हापासून तुम्ही आजारी आहेत. 1.5 महिना झाला मी आजारी. 1.5 महिना. कुठलंच औषध मला लागू होत नव्हतं. कुठल्याच गोष्टी होत नव्हत्या. का? कारण त्या मॅडम आपल्या ग्रुपला होत्या, एडिटिंग करत होत्या, ग्रुप चालवत होत्या. अचानक लेकरं घेऊन पळाल्यावर त्यांच्या घरच्या लोकांनी मला टार्गेट पकडलं. माझ्यावरती पोलीस कंप्लेंट करतो म्हटले. तुम्ही तिला फरार केलं तेव्हा तुम्हाला माहिती आहे. आणि मला रोज रात्री झोप येत नव्हती. जर माझं नाव टाकलं, पोलीसवाले आले, रात्री उचलून मला नेलं, मीडियावाले आले, पेपरवाले आलेत. आणि त्यांनी जर म्हटलं की एक फादरने एक मारवाडी कुटुंबातल्या मुलीला देवाकडे आणलं आणि 2 लेकरासहित गायब केलं, तर काय होईल? कशा प्रकारची इज्जत राहील? कित्येक दिवसापासून मानसिक टॉर्चर, मेंदू काम करत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांनी उपवास आणि प्रार्थना केली. तसेच पास्टर साहेब जे आहेत रमेश थोरात, त्यांनी सहकार्य, त्यांनी मदतीचा हात पाठवला. आणि म्हणून आज मला बरं वाटत आहे. देवाच्या प्रिय लोक हो, सैतान जो आहे हा मेंदूला पागल करण्यासाठी, मानसिक टॉर्चर करण्यासाठी, शिक्षणाचं ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला वेड करण्यासाठी, त्याला डिप्रेशन मध्ये नेण्यासाठी तो वारंवार 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 प्रयत्न करतो. परंतु सत्य तुमच्या प्रार्थनेमध्ये होतं. सत्य तुमच्या शिक्षणामध्ये होतं. सत्य तुमच्या उपवास प्रार्थनेमध्ये होतं. आणि म्हणून आजही सावरण्यासाठी देवाने कृपा पुरवली, देवाने दया पुरवली. आणि म्हणून लबाड
आणि लबाडी हे सैतानापासून आहे. म्हणून जीवनामध्ये सत्य वागा, सत्याने चाला, सत्याने राहा. कोणत्या गोष्टी आहेत ते सत्य बोलून करा, कोणत्या गोष्टी आहेत ते सत्यतेने करा. परंतु जिथं लबाडी आहे, जिथं खोटे नाटेपणा आहे, असली कर्मे करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही आणि ते लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून प्रवेशच्या गुप्त आगमनात कोणते लोक जातील, तर जे सत्याच्या मार्गाने चालणारे आहेत, जे सत्याला धरून आहेत. कारण रात्री जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल आणि त्याच्या 4 भविष्यवाण्यापैकी 3 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. येशूच्या जन्माची भविष्यवाणी पूर्ण झाली, येशूची वधस्तंभावरची मृत्यूची भविष्यवाणी पूर्ण झाली, येशूची पुनरुत्थानाची भविष्यवाणी पूर्ण झाली. 3 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. आता 4थी भविष्यवाणी त्याच्या दुसऱ्या येण्याची आहे आणि तो लवकर येणार आहे. पहा, तो लवकर येणार आणि त्याचे जे सत्तेच्या मार्गाने चालणारे, पवित्रतेच्या मार्गाने चालणारे, आशीर्वादाचं जीवन जगणारे, वचनाप्रमाणे आचरण करणारे, असे प्रत्येक व्यक्तीला देव स्वतः स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्या बरोबर घेऊन जाईल. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची लबाडी, कुठल्याही प्रकारची खोटेपणा, कुठल्याही प्रकारची असत्यता आपल्या जीवनात, आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात, आपल्या मनातून बाहेर काढा. आणि जे सत्य आहे ते आपल्या जीवनामध्ये घ्या. कारण सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. कारण असत्याचं जे धाव आहे, त्यांची जसं म्हणतात ना, का सरड्याची धाव कुठपर्यंत आहे शोभाताई? कुंपणापर्यंत आहे, नाही का? म्हणून असत्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीला पाय नसतात, ते जास्त धावत नाहीत. परंतु जे सत्य आहे त्यांना पंख आहे, जे सत्य आहे त्यांना उडान आहे, जे सत्य आहे ते देवासाठी सत्य आहे. म्हणून पेत्र म्हणाला की मला वधस्तंभावर मारत असताना मला जरा उलट टांगून मारा, म्हणजे येशूच्या पायाचं चुंबन घेऊन मी मरेल. कारण येशू समान मरण्याची माझी पात्रता नाही, येशू समान मरण्याची माझी लायकी नाही. सत्य यात आहे की जो मनुष्य सत्याच्या वचनात राहतो. म्हणून बायबल अभ्यासात टिकून राहा. आणि बायबल अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्या घरचे लोक नसले, बाहेर असले तर ऑडिओ त्यांना ऐकायला लावा, त्यांना ग्रुपला जॉईन करा आणि वचन ऐकायला लावा. प्रियांनो, एक वचन वाचता का माझ्यासाठी रवी विजू? यिर्मयाचं पुस्तक अध्याय 10, 13 ते 14. 13 ते 14. त्यांच्यात मुळीच प्राण नाही, कारण ते काय आहे? लबाडी आहे. मूर्ती बनवणारे लोक, मूर्तिकार लोक हे साक्षात लबाड आहेत. त्यांच्यात मुळीच प्राण नाही. परंतु परमेश्वराची महिमा कशी आहे? कसे आहे वचन 13 मध्ये? तो शब्द उच्चारतो तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो. तो शब्द उच्चारतो तेव्हा तो पृथ्वीच्या दिगंधापासून वाफेचे लोट वर चढतो. तो शब्द बोलतो तेव्हा पावसासाठी विजा
सिद्ध करतो. तो शब्द बोलतो तेव्हा आपल्या भांडारातून वायू बाहेर काढतात, गडगडाट होतात, वाफ बाहेर निघतात, विजा चमकतात, वायू बाहेर निघतात. इतकं मोठं सामर्थ्य ज्या देवामध्ये आहे, इतका मोठा पावर ज्या देवामध्ये आहे, इतका मोठा अभिषेक ज्या देवामध्ये आहे, तो पवित्र देव तुमचा आणि माझा आहे. तो लबाड नाही. लबाड ते लोक आहेत जे स्वतःच्या इच्छेनं, मनाने, विचाराने एखाद्या प्रकारची प्रतिमा तयार करतात. परंतु सत्य परमेश्वर जेव्हा बोलतो तेव्हा विजा गडगडतात, वाफा बाहेर निघतात, पावसाचे झरे चालू होतात, वेगवेगळ्या प्रकारचे वायू बाहेर निघतात. इतक्या प्रकारचं सामर्थ्य, इतका प्रकारचा अभिषेक, इतक्या प्रकारचा पावर ज्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, ज्या जिवंत देवाने आपल्यामध्ये दिलेला आहे, तो पवित्र देव तुमचा आणि माझा नाही का? तो पवित्र देव तुमच्या आणि माझ्या सोबत नाही का? तो पवित्र देव तुमच्या आणि माझ्या सगळ्या गोष्टी यशस्वी करत नाही का? करतो. आणि म्हणून लबाडीची आवड धरणारे आणि लबाडी करणारे हे सगळेच्या सगळे बाहेर राहतील, अनंत काळाच्या नरकासाठी बाहेर राहतील. आणि म्हणून मत्ते 25 आणि वचन 11, 12, 13 पहा. दार बंद झालं आणि मूर्ख मुली कुठे होत्या? बाहेर होत्या. दार बंद झालं, मूर्ख मुली बाहेर होत्या आणि म्हणाल्या, प्रभू प्रभू आमच्यासाठी द्वार उघडा, प्रभू प्रभू आमच्यासाठी द्वार उघडा. तेव्हा येशू म्हटला, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कुठून आलेले आहेत माहिती नाही. कारण देवाने स्वर्गाचे द्वार फक्त सत्य लोकांसाठीच उघडे करून ठेवलं, असत्य लोकांसाठी नाही, असत्याच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांसाठी नाही, अशुद्ध जीवन जगणाऱ्या लोकांसाठी नाही. म्हणून या दिवसामध्ये प्रगटी 22 आणि वचन 15 7 महाभयंकर पातक आहे. सगळ्याच्या सगळ्यांनी एक एक 7 पातक ऐकले का काळजीपूर्वक? का कोणी मध्ये सोडले? हा, अरे सगळ्यांनी काळजीपूर्वक 7 महाभयंकर पातक पाहिले का मध्ये सोडले? ज्यांनी मध्ये सोडले असेल त्यांनी काळजीपूर्वक ऐका ऑडिओच्या माध्यमातून. आणि 7 जे महाभयंकर पातक ज्या व्यक्तीमध्ये आहे तो स्वर्गाच्या राज्य. मी अर्धतून आले कारण का पाणी भरीत होते. मग ऐकून घ्या, शिकून घ्या, समजून घ्या. एक वचन ऑडिओ मधून घ्या आणि काळजीपूर्वक ऐका. इतरांना तुम्ही पाठवा, इतरांना प्रोत्साहन द्या. प्रगटीकरणाच्या क्लासमध्ये लोकसंख्या कमी आहे, लोकसंख्या वाढवा, त्यांना आग्रह करा, त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि त्यांना तुम्ही म्हणा की बाबा हे प्रगटीकरण आहे, हे लबाड लोकांना कशा प्रकारे नरकात आणि सत्य लोकांना कशा प्रकारे स्वर्गात याची सखोल माहिती ज्यावेळेस आम्ही इतरांना देतो त्यावेळेस परमेश्वराची महिमा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चला स्वर्गाच्या राज्यात पोहोचण्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करूया आणि सगळ्या प्रकारच्या लबाडीपासून स्वतःचा बचाव करूया.